Hello friends, welcome all of you on my YouTube channel e-learning. First of all, I would like to welcome all of you. Today we are going to study different kind of lesson which tells us something more about a successful people. What is success in our life? Well, my friends, the life of successful people is very difficult. Some people are born with some kind of deformity, some kind of difficulties, but they have their goals, they accept the challenges of life and they own over all the difficulties and become successful in their lives. In this way, today we are going to study a life of a well-known, renowned scientist. Yes, exactly right. That is Dr. Stephen Hawking, a well-known scientist who suffered from a rare disease from his childhood days. मित्रांनो, काही दुर्दैवी व्यक्ती काही व्यंग घेऊन जन्माला येतात आणि अशाच प्रकारे या व्यंगावर, आपल्या अपंगत्वावर ते मात करतात, कारण त्यांच्या मनामध्ये प्रचंड इच्छाशक्ती असते, काहीतरी करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं आणि म्हणूनच ते काहीतरी इतिहास घडवण्याचं काम करताना हे आपण पाहिलेले आहेत. अशा लोकांकडून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळत असते. याच अशा लोकांमधूनच डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे सुद्धा अशाच प्रकारे एका व्यंगाच्या साह्याने त्यांनी आपलं आयुष्य घालवलं. आणि मित्रांनो, या व्यंगामुळे त्यांचे स्नायू हळूहळू कमजोर होत गेले होते. त्यांच्या शरीराने त्यांना साथ दिलेली नव्हती आणि अशा परिस्थितीतही त्यांनी त्यांचं संशोधनाचं कार्य अविरतपणे चालू ठेवलं. आणि एक दिवस आज या जगामध्ये सगळ्यात प्रसिद्ध शास्त्रज्ञांमध्ये त्यांचं नाव आज आपण आदराने घेत असतो. त्यांच्या अपंगत्वावर त्यांनी मात केली आणि त्यांचं ध्येय त्यांनी गाठलं. तर मित्रांनो, नक्कीच डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे आजच्या तरुणांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्यावर आधारित आजचा हा पाठ. धैर्याचं एक मूर्तिमंत रूप काय असतं ते या पाठाच्या माध्यमातून, अँड एपिटमी ऑफ करेज या माध्यमातून आज आपण डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दल समजून घेणार आहोत. Some people are unfortunate. They are born with some kind of deformity or handicap. Yet if they are mentally strong, they pursue their goals and they become successful in their life. In this way, Dr. Stephen Hawking is also suffered from a rare disease. Yet he had their goals and he became successful in life. He continued his research. There is nothing to stop them, and so he pursued continuously his dream, his goals, and become successful scientist in all over the world. So well, my friends, today we are going to study a well-known lesson which is on the life of Dr. Stephen Hawking 2.4, an epitome of courage. So let us start this lesson on Dr. Stephen Hawking. So friends, now we are going to study 2.4, an epitome of courage. Before starting this lesson, we are going to study warming up activity. Chit chat. A strange truth. Handicap are those who refuse to take up challenges even with all their senses and physiology in perfect condition. एक विलक्षण सत्य या ठिकाणी दिलेले, ज्ञानेंद्रिय व शारीरिक कार्यक्षमता उत्तम स्थितीत असूनही जे लोक आव्हाने स्वीकारण्यास तयार नसतात ते दिव्यांगच असतात. त्या या टायटल खाली त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे, अंडरस्टँड अँड डिस्कस द अबाउट ट्रूथ. आता वरती आपण जे सत्य वाचलं त्या सत्याबद्दल त्यांनी आपल्याला समजून घ्यायला आणि चर्चा करायला सांगितलेली.
The discussion should be related to the people who are not really disabled mentally or physically. याच्यामध्ये चर्चा करताना महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे लोक याच्यामध्ये या दिव्यांगांमध्ये मोडत नसतात, शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या ते दिव्यांग नसतात. दिस ट्रूथ इज अबाउट द पीपल हु आर मेंटली अँड फिजिकली परफेक्ट बट अवॉइड हेसिटेट और निग्लेक्ट डुईंग समथिंग चॅलेंजिंग. शारीरिकदृष्ट्या ते तंदुरुस्त असतात, परंतु कुठलंही काम करताना, आव्हान स्वीकारताना ते नकार देतात, त्या आव्हानापासून लांब पडतात. अशा लोकांच्या बाबतीत या ठिकाणी आपण बोलू शकतो. बाय सम रिझन्स, काही कारणांमुळे दे आर नॉट रेडी टू चेंज देअर ॲटिट्यूड ऑर फिक्स्ड आयडियाज. त्यांचा दृष्टिकोन ते बदलत नाहीत, त्यांची जी फिक्स्ड आयडिया आहे, त्यांची जी कल्पना आहे ती बदलत नाही. दे डोंट विश टू चेंज देअर माइंडसेट अँड स्टिक टू देअर पॅसिव्ह अँड इनॅक्टिव्ह ॲटिट्यूड. त्यांचा पॅसिव्ह आणि इनॅक्टिव्ह ॲटिट्यूड ते बदलत नाहीत. अशा प्रकारचा या ठिकाणी त्यांनी मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी दिला आहे, हाऊ कॅन यू एनकरेज सच पीपल टू चेंज अँड बिकम कॉन्फिडंट. डिस्कस ॲटलिस्ट 4 to 5 ways यू कॅन डू द अबोव. मग अशा प्रकारचे जे लोक आहेत, या लोकांसाठी त्यांचा बदल घडवून आणण्याकरता व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याकरता त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही काय कराल, आणि त्याच्यासाठी 4 ते 5 मार्गांच्या संदर्भात त्यांनी चर्चा करायला सांगितलेली. मग या संदर्भात आपण वेज टू एनकरेज देम अँड गिव्ह कॉन्फिडन्स, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काही मुद्दे सांगता येतील. त्याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा, नो हिज माइंडसेट, नो हिज हर हँडिकॅप्स अँड ऑब्स्टॅकल्स. दुसरा महत्त्वाचा मुद्दा सांगता येईल, टेक टू हिम हर इन फ्रेंडली मॅनर अबाउट हिज गुड क्वालिटीज. त्याच्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांसंदर्भात त्याला आपल्याला सांगावं लागेल. नंबर 3, गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ सक्सेसफुल पर्सन्स हू फेस द चॅलेंजेस. काही यशस्वी लोकांचे त्यांना उदाहरणं द्यावी लागतील. नेक्स्ट नंबर 4, ॲडवाइस हिम हर टू बी ब्रेव, करेजियस अँड ॲक्टिव्ह. शूर, धाडसी आणि कृतिशील बनण्यासाठी त्यांना आपल्याला सल्ला द्यावा लागेल. अँड लास्ट वन, नंबर 5, हेल्प हिम हर इन द फील्ड्स वेअर ही शी लॅक्स कॉन्फिडन्स, करेज, बोल्डनेस, ओपननेस ॲटसेट्रा. ज्या ठिकाणी ज्या गोष्टीमध्ये त्यांच्यात कमतरता असेल किंवा ज्या गोष्टीचा अभाव असेल, ते आत्मविश्वास असेल, धैर्य असेल, बोल्डनेस, धीटपणा असेल किंवा ओपननेस, खुलेपणा असेल, तर त्याच्यावर आपल्याला त्यांना मदत करावी लागेल. अशा प्रकारे आपण या संदर्भात सांगू शकतो. त्याच्यानंतर पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, देअर आर प्लेझंट अँड पोलाइट वेज ऑफ रेफरिंग टू पीपल विथ फिजिकल अँड मेंटल डिसेबिलिटीज, फिल इन द टेबल बिलो. या ठिकाणी त्यांनी एक मुद्दा दिलेला, शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंगत्व असलेल्या लोकांसाठी काही सुखद व सुसंस्कृत शब्द वापरले जातात. ते शब्द पुढील तक्त्यात आपल्याला भरायला त्यांनी सांगितलेले आहेत. मग या ठिकाणी त्यांनी एक टेबल दिलेला आहे, एक तक्ता दिला आहे. प्रिव्हियसली यूज टर्म, अगोदर कोणते शब्द वापरले जायचे, न्यू पोलाइट टर्म्स, आणि आता नवीन सुसंस्कृत शब्द आपण ज्यांना म्हणू शकतो ते कोणते वापरले जातात त्या संदर्भात. नंबर 1 मध्ये त्यांनी प्रिव्हियसली यूज टर्म मध्ये ब्लँक दिलेला आहे, आणि आता नवीन टर्म मध्ये व्हिज्युअली चॅलेंज असा हा शब्द वापरला जातो. मग त्याच्यासाठी अगोदर ब्लाइंड हा शब्द वापरला जायचा. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये डीफ दिलेला आहे, आणि इकडे बी मध्ये न्यू पोलाइट टर्म, त्याच्यासाठी आता हिअरिंग इम्पेअर्ड हा शब्द आपण वापरू शकतो. नंबर 3 मध्ये ब्लँक दिलेला आहे, आणि पुढे न्यू पोलाइट टर्म्स मध्ये स्पीच इम्पेअर्ड, त्याच्यासाठी पूर्वी आपण डम हा शब्द वापरत होतो. नंबर 4 मध्ये मॅड दिलेला आहे, पूर्वी मॅड हे या शब्दाचं उच्चारण केलं जायचं किंवा हा शब्द वापरला जायचा. आता त्याच्यासाठी न्यू पोलाइट टर्म्स मध्ये मेंटली इल हा शब्द वापरला जातो. अँड नेक्स्ट नंबर 5 लेम, त्याच्यासाठी आता न्यू पोलाइट टर्म मध्ये फिजिकली हँडिकॅप हा शब्द वापरला जातो. नाउ सेकंड पॉइंट, इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टू ऑल ऑफ अस. रीड द बिगिनिंग अँड कम्प्लीट द स्टोरी इन युअर ओन वर्ड्स. खाली दिलेली स्टोरीची सुरुवात आपल्याला या ठिकाणी वाचायची, आणि त्या स्टोरी आपल्याला ती कंप्लीट करायची, तिचा शेवट आपल्या शब्दांमध्ये आपल्याला करायचा आहे. त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात दिली, सुमित द सन ऑफ अ शूमेकर was a highly intelligent student in a municipal school. His maths teacher called him Einstein for he was brilliant in maths. He loved maths. Sumit wanted to study further after SSC. However, he suffered from polio and dash. एक सुमित नावाचा मुलगा आहे, गणितामध्ये खूप हुशार आहे. त्याला त्याचे गणिताचे शिक्षक आइन्स्टाईन म्हणतात. त्याला खूप शिकण्याची इच्छा आहे, परंतु
तो पोलिओग्रस्त असल्यामुळे त्याचं पुढचं जीवन कसं असणार आहे या संदर्भात आता आपल्याला ती स्टोरी कंप्लीट करायची. नाव कंटिन्यू द स्टोरी विथ अ फेवरेबल पॉझिटिव्ह एंडिंग. आता ही स्टोरी आपल्याला पॉझिटिव्ह एंडिंगने, सकारात्मक त्या गोष्टीचा शेवट करायचा आणि त्या दृष्टीने आपल्याला ती स्टोरी लिहायची. सुरुवात तर त्यांनी दिलेलीच आहे. पुढे आपल्याला त्याच्या पुढे आपण असं म्हणू शकतो का in spite of being handicapped, his love for mathematics did not deter him from continuous his further study. Sumit joined a night college. He was confined to wheelchair, though he displayed exemplary courage and completed his graduation in maths. His professors encouraged him to do research in the subject for his PhD. During the period he appeared for Indian administrative service and stood first among all the candidates. Then in last paragraph we can say Sumit longed for more and more. Fortune favors the brave. He received a scholarship of ISRO, Indian Space Research Organization, and soon he was appointed there as a junior scientist. At the age of 35, Sumit became a renowned scientist. His determination and valor reached him there even when he was facing the cruel calamity. What a wonderful thing is courage. अशा प्रकारे आपण पॉझिटिव्ह एंडिंग त्या स्टोरीची करू शकतो. याच्यानंतर आता आपल्याला प्रत्यक्षात त्या पाठाला सुरुवात करायची, तो पाठ समजून घ्यायचा आहे. तत्पूर्वी या ठिकाणी काही डिफिकल्ट वर्ड्स लेफ्ट कॉर्नरला दिलेले आहेत, ते आपण पाहणार आहोत. पहिला शब्द दिला त्यांनी मोन, टू फील सॅड, टू फील सॉरी, फील सॉरी फॉर. तर याला इन मराठी वी कॅन से शोक करणे किंवा कुडत बसणे. दुसरा शब्द दिलेला आहे एक्झॅम्पलरी, वर्थ ऑफ इमिटेशन अँड ॲडमायरेबल. याच्यासाठी त्यांनी मराठीमध्ये आपण याच्यासाठी शब्द वापरू शकतो अनुकरणीय किंवा प्रेरणादायी. थर्ड वन हेल्ड, अक्लेम. याच्यासाठी मराठीमध्ये ओळखले जाते किंवा गौरवले जाते या अर्थाने आपण वापरू शकतो. नेक्स्ट वर्ड दिलेला आहे त्यांनी इपिटमी, अ व्हेरी फाईन एक्झाम्पल ऑफ समथिंग. इपिटमी हा शब्द जो टायटलमध्ये आपण वाचलेला आहे, स्तुत्यरूप किंवा आदर्श नमुना या अर्थाने हा शब्द आपण वापरू शकतो. अशा प्रकारचे काही नवीन शब्द या परिच्छेदामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर सुरुवात करूयात. ॲन इपिटमी ऑफ करेज, ज्याला मराठीमध्ये आपण धैर्याचे मूर्तिमंत रूप असं म्हणत असतो. वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड अवर विकनेसेस, डिसॅबिलिटीज, हँडिकॅप्स. अनेकदा आपण आपल्या कमतरता, दुबळेपणा, अपंगत्व यांच्या पडद्याआड लपायचा प्रयत्न करतो. ऑर मॉर्न ओव्हर देम आवर होल लाईफ थ्रू, किंवा आयुष्यभर त्यांचा विचार करत आपण कुडत बसतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. डॉक्टर स्टीफन हॉकिंग या शतकातील महान शास्त्रज्ञांपैकी एक. ही डिड नॉट डू सो, त्यांनी मात्र असं केलं नाही. इन्स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिसीज, एका अतिदुर्मिळ आणि भयंकर अशा आजाराला तोंड देत असताना त्यांनी आपलं संशोधनाचं कार्य सुरूच ठेवलं. डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडाउंटेड, त्यांनी त्यांचं काम अविरतपणे सुरूच ठेवलं. हिज एक्झॅम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस टू डू आवर बेस्ट इवन अंडर ट्राईंग टू सर्कमस्टन्सेस. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या या कार्यातून, त्यांच्या या अतुलनीय धैर्यातून आपण कसोटीच्या प्रसंगालाही कसं उत्तम प्रकारे सामोरं जायचं याची प्रेरणा आपण त्यांच्याकडनं घेतलीच पाहिजे. ही पास्ड अवे ऑन मार्च 14, 2018, आणि शेवटी 14 मार्च 2018 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अशा प्रकारे आपण पहिल्या परिच्छेदमध्ये त्यांच्याबद्दल एक समजून घेऊ शकतो. देन एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ, बरोबर महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन ऑन द 8th day of January 1942. 8 जानेवारी 1942 साली
जडत्व बोजडपणा जाणू लागला आणि एक दोन वेळा ते आकारान तोल जाऊन खालीही पडले, यामुळे ते चक्रावून गेले होते. This perplexed him and he went to see his family doctor. ऐकायलाही उपरोधिक वाटेल, पण हॉकिंग म्हणतात की याच उद्वेगजनक परिस्थितीत ते जीवनाचा सर्वाधिक आनंद घेऊ लागले होते. याचं कारणही त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. This he says was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. त्यांनी त्याचं कारणही या ठिकाणी सांगितलेलं आहे. का सर्वाधिक आनंद घेऊ लागले होते याचं कारण त्यांनी या ठिकाणी सांगितले का या क्षणापुरते जगा याला सुरुवात केली होती. याचं कारण त्यांनी या क्षणापुरते जगा याला सुरुवात केली होती आणि डॉक्टरकीचे संशोधन ही नव्या जोमाने सुरू केले होते. नेक्स्ट पॅरेग्राफ. इन द मीनव्हाईल, दरम्यानच्या काळामध्ये, द डिसीज वर्क इट्स वे इनटू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. हळूहळू स्टीफनच्या शरीराचा ताबा त्या आजाराने घेतला आणि त्यांना बऱ्यापैकी अपंगत्व आलं. ही बिगॅन स्टडीइंग द कॉन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. To get his PhD by this time,
he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. त्यावेळेस PhD साठी त्यांनी कृष्ण विवर ब्लॅक होल्स या संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केली होती आणि आता ते व्हीलचेअरच्या मदतीनेच वावरू शकत होते. त्यांचे हाताचे आणि वाणीवरचं नियंत्रणही झपाट्याने कमी होऊ लागलं होतं. The study of black holes sparked his imagination with bright ideas. कृष्णविवरांच्या अभ्यासाने त्यांच्या कल्पनाशक्तीला नवकल्पनांचे धुमारे फुटले. He made many epoch-making statements that shook established theories. त्यांनी केलेल्या अनेक युग प्रवर्तक विधानांनी आधी सिद्ध झालेल्या सिद्धांतांना हादरून टाकलं. Scientists believe that the universe began with a big bang. शास्त्रज्ञांच्या मते या विश्वाची निर्मिती एका प्रचंड विस्फोट बिग बँग होऊन झालेला आहे. To explain this concept better, Stephen invented what is known as Lie algebra. ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी स्टीफनने लाई अल्जेब्रा चा शोध लावला. Though confined to a wheelchair with no control over his body, save a finger and with a computer to help him express his thoughts. शरीराचं संपूर्ण नियंत्रण गेल्यामुळे ते व्हीलचेअरला जखडले गेले होते आणि तरी संगणकाच्या मदतीने ते त्यांचे विचार व्यवस्थित मांडू शकत होते. डॉक्टर हॉकिंग इज अन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स. डॉक्टर हॉकिंग विज्ञानातील गहन अशा विषयांमध्ये अधिकारी व्यक्ती आहेत. Numerous honorary doctorates and awards have been bestowed on him. He is a fellow of the Royal Society. असंख्य मानद डॉक्टरेट पदव्या आणि पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आले आहेत. द रॉयल सोसायटीचे ते फेलो आहेत. अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स आणि US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे ते सदस्य देखील आहेत. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स. बुद्धिमत्तेच्या बाबतीत आइन्स्टाईनच्या तुलनेचे समजले जात असूनही डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. डॉक्टर हॉकिंग अतिशय विनयशील आहेत. अ सिंपल डाऊन टू अर्थ मॅन. अतिशय साध्या आणि विनम्र अशा या माणसाने आपल्या अफाट कल्पना सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत अनेक पुस्तकांच्या रूपात मांडल्या आहेत. A simple down-to-earth man, he had authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. His writing is full of wit and humor. त्यांचं जे लिखाणकाम होतं ते अतिशय विनोदी आणि मार्मिक होतं. His style is so lucid that non-scientist can also understand him. त्यांच्या सुबोध लेखनशैलीमुळे शास्त्रज्ञ किंवा विज्ञान तज्ज्ञ नसलेल्या लोकांनाही ते सहज समजतं. His book, A Brief History of Time, is one of the best selling books of our times. त्यांचं त्या काळातलं एक पुस्तक अ ब्रीफ ऑफ हिस्ट्री टाइम्स हे त्यांचं पुस्तक त्या काळातल्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांपैकी एक आहे. On being asked how he feels about having the dreadful ALS, Dr. Hawking, the quiet essence of optimism and hope, says not very different from the rest. ALS सारखा भयंकर आजार आपल्याला जडला आहे याविषयी त्यांना काय वाटते असं जेव्हा विचारलं असता आशावाद आणि सकारात्मकतेचे उत्कृष्ट उदाहरण असणारे डॉक्टर हॉकिंग म्हणतात इतरांपेक्षा डॉक्टर म्हणतात नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. इतरांपेक्षा फार वेगळं वाटत नाही. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल लाईफ ॲज पॉसिबल. शक्य होईल तितकं सामान्य आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करतो. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन ऑर रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मेनी. शक्य होईल तितकं सामान्य आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करतो आणि माझ्या या शारीरिक स्थितीबद्दल फार विचार करीत नाही किंवा त्यामुळे मला ज्या काही थोड्याशा गोष्टी करता येत नाहीत त्याबद्दल खेद सुद्धा मी करत नाही. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम science will discover the core secrets of the universe, its origin, its history, and maybe
even predict its ultimate demise. पुढील 1001 वर्षात विज्ञानाला विश्वाची मूळ रहस्य उलगडता येतील आणि विश्वाचा प्रारंभ, इतिहास आणि कदाचित विश्वाचा अंतिम नाश कधी होणार याचंही भाकीत वर्तवता येईल असं डॉक्टर हॉकिंगचं ठाम मत आहे. Like Dr. Hawking, there are many people who display exemplary courage in their lives. डॉक्टर हॉकिंग प्रमाणेच असे असंख्य लोक आहेत जे आपल्या आयुष्यात अनुकरणीय आदर्श असे धैर्य प्रदर्शित करीत असतात. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to do their best. आपल्या अपंगत्वावर मात करीत अलौकिक कार्य करणाऱ्या अशा सर्व हिम्मतवान व्यक्तींना शतशः प्रणाम. In this way, we have read this lesson. Now we are going to find out the activities on the first passage. चला तर मग मित्रांनो, हा पाठ आता या ठिकाणी आपण समजून घेतलेला आहे. या पाठावरील परिच्छेद आणि त्यावरच्या ॲक्टिव्हिटीज आता आपण पाहणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश पटेल. आपलं an epitome of courage याच्यामध्ये या पाठाच्या ॲक्टिव्हिटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सुरुवातीला 2.4 an epitome of courage या पाठातील पहिला पॅसेज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पॅसेज नंबर 1, जो या ठिकाणी एक्झॅक्टली 300 इयर्स आफ्टर पासून तर स्टडी फिजिक्स इन्स्टिट्यूट पर्यंत हा पॅसेज आणि त्या पॅसेजवरची पहिली ॲक्टिव्हिटी सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी आपण सॉल्व करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना एक सूचना असेल का कुठल्याही पॅसेजवरील ॲक्टिव्हिटीज सॉल्व करण्यापूर्वी आपल्याला तो परिच्छेद काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे. सुरुवातीला पाहूयात फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॅसेज. परिच्छेदच्या साह्याने आपल्याला या ठिकाणी जी दिलेली इनकम्प्लीट सेंटेन्सेस आहेत ती कंप्लीट करायची. पहिलं वाक्य या ठिकाणी अशा प्रकारचं दिलेलं आहे, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न ऑन डॅश डॅश. तर हे वाक्य आपण परिच्छेदच्या साह्याने कंप्लीट करू शकतो अशा प्रकारे. डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न ऑन द 8th day of January 1942 इन ऑक्सफर्ड. अशा प्रकारे हे वाक्य आपण कंप्लीट करू शकतो. दुसरं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे, करेज इज द क्वालिटी विच मेक्स पीपल डॅश डॅश नॉट टू लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कलॅमिटी. अशा प्रकारे आपण ते वाक्य कंप्लीट करू शकतो परिच्छेदच्या साह्याने. तिसरं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज अ लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मॉलॉजी. लेजंड ऑफ कॉस्मॉलॉजी हे आपण शब्द घेऊन ते वाक्य कंप्लीट करू शकतो. अँड नंबर 4, स्टीफन हॉकिंग्स पॅरेंट्स फेल्ड टू नो अबाउट स्टीफन that one day their little boy will be acclaimed as one of the greatest scientists of this century. अशा प्रकारे अंडरलाईन केलेले पार्ट आपण परिच्छेदमधून भरून ते वाक्य पूर्ण करू शकतो. देन नाव ॲक्टिव्हिटी नंबर 2 विच इज गिवन हिअर, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी म्हणून या ठिकाणी दुसरी ॲक्टिव्हिटी दिलेली, व्हॉट डू यू नो अबाउट डॉक्टर स्टीफन हॉकिंग फ्रॉम दिस पॅसेज. या परिच्छेदामधून तुम्हाला डॉक्टर स्टीफन हॉकिंग विषयी कोणती माहिती मिळते, तर त्यांच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती शोधून परिच्छेदमधून लिहायची. डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड ऑन द 8th of January 1942. Nobody could imagine that the little boy would be one of the greatest scientists of this century. He faced a great calamity with great courage and became a living legend of cosmology. His body is bound to a wheelchair, but his mind is working, and that made him one of the greatest scientists of this century. As a child, he had a lot of love for music and mathematics. His father wanted him to study medicine, but he was bent on studying mathematics. The Oxford University did not have a course in mathematics, so he opted to study physics. अशा प्रकारे त्यांच्याशी रिलेटेड माहिती आपण त्या परिच्छेदमधून लिहू शकतो. Now activity number 3 which is given here, that is based on vocabulary. Vocabulary आधारित activity. Classify the following words into verbs, adjectives and nouns. या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत, त्यांचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. वर्ब मध्ये, ॲडजेक्टिव्ह मध्ये आणि नाउन्स मध्ये. शब्द असे दिलेले आहेत, होल, नो,
लिटल, प्रेडिक्ट, कॅलॅमिटी, लेजंड, माइंड, फिजिक्स, ग्रेट, इमॅजिन, वंडरफुल, क्रुएल, करेज, फेस्ट, ग्रीव, हार्ट, फेट अँड कोर्स एवढे शब्द या ठिकाणी दिले आहेत. आता त्यांचं वर्गीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत वर्ब्स, ॲडजेक्टिव्ह अँड नाउन्समध्ये. तर या दिलेल्या शब्दांपैकी वर्ब्स म्हणून नो, प्रेडिक्ट, इमॅजिन, फेस्ट अँड ग्रीव हे 5 शब्द क्रियापद म्हणून आले आहेत आणि ॲडजेक्टिव्ह म्हणून लिटल, वंडरफुल, क्रुएल, होल आणि ग्रेट हे 5 ॲडजेक्टिव्ह म्हणून आले आहेत. विशेषण म्हणून ते शब्द कार्य करतात. अँड लास्ट वन नाउन्स, नाम म्हणून कॅलॅमिटी, लेजंड, माइंड, फिजिक्स, करेज, हार्ट, फेट आणि ऑफकोर्स एवढे शब्द अशा प्रकारे आपण त्यांचं वर्गीकरण करू शकतो. नाउ ॲक्टिव्हिटी नंबर 4 दॅट इज बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर, व्याकरणावर आधारित ॲक्टिव्हिटी. या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलेलं आहे करेज इज ट्रुली अ वंडरफुल थिंग, मेक एक्सक्लॅमेटरी. या वाक्याचं आपल्याला एक्सक्लॅमेटरीमध्ये रूपांतर करायचं आहे. एक्सक्लॅमेटरीमध्ये रूपांतर करत असताना दिलेल्या वाक्यामध्ये जर व्हेरी नसेल तर त्या वाक्यामध्ये आर्टिकल जर आलेलं असेल तर आपण व्हॉटने सुरुवात करत असतो. म्हणून या ठिकाणी हे आर्टिकल आलेलं आहे व्हॉट या शब्दाने आपण सुरुवात करणार आहोत. व्हॉट अ वंडरफुल थिंग, करेज इज शेवटी क्रियापद घेऊन त्याला एक्सक्लॅमेशन मार्क देणार आहोत. नेक्स्ट नंबर 2 डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन, त्याचं सुद्धा एक्सक्लॅमेटरी करायचं आहे. या ठिकाणी अ व्हेरी आलेला असल्यामुळे आपण पुन्हा व्हॉट अने सुरुवात करणार आहोत. व्हॉट अ हंबल मॅन डॉक्टर हॉकिंग इज आणि एक्सक्लॅमेशन मार्क, सॉरी क्वेश्चन मार्क नको, एक्सक्लॅमेशन मार्क. Then next number 3 Dr. Hawking is one of the greatest scientists of this century. Change into positive degree. दिलेलं वाक्य हे सुपरलेटिव्ह डिग्री मधलं आहे, त्याचं आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर करायचं आहे. वन ऑफ द ची रचना सुपरलेटिव्ह मध्ये जर असेल तर त्याचं पॉझिटिव्ह करत असताना आपण नॉट मेनी या शब्दाने या ठिकाणी सुरुवात केलेली. नॉट मेनी सायंटिस्ट, सुपरलेटिव्ह शब्दानंतरचे शब्द सायंटिस्ट ऑफ दिस सेंच्युरी. त्यानंतर वर्तमान काळ असल्यामुळे टू बीचं रूप आर, ॲज ग्रेट ॲज त्याची पॉझिटिव्ह रचना आपण वापरली आणि उरलेला शब्द जो करता येतो शेवटी घेतला डॉक्टर हॉकिंग. अशा प्रकारे त्याचं पॉझिटिव्हमध्ये रूपांतर केलं. पुन्हा एकदा सांगतो, नॉट मेनी सायंटिस्ट ऑफ दिस सेंच्युरी आर ॲज ग्रेट ॲज डॉक्टर हॉकिंग. अशा प्रकारे त्याचं आपण पॉझिटिव्हमध्ये रूपांतर केलं. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 5 पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित प्रश्न आहे. डू यू थिंक दॅट करेज इज अ वंडरफुल थिंग? व्हाय डू यू थिंक सो? साहस ही एक अद्भुत गोष्ट आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि असं तुम्हाला का वाटतं? याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी परिच्छेदच्या सहाय्याने किंवा स्वतःचं मत तुम्हाला या ठिकाणी मांडायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुमच्या मताला या ठिकाणी प्राधान्य असतं. यस, पहिला व्हर्बल क्वेश्चन आहे म्हणून त्याचं उत्तर आपण यस नो मध्ये देणार आहोत. यस, आय डू थिंक दॅट करेज इज अ वंडरफुल थिंग. बिकॉज, कारण आता त्याचं एक्सप्लेनेशन देताना इट कॅन वर्क मिरेकल्स इन वन्स लाईफ. अ पर्सन विथ ग्रेट करेज स्टिम्युलेट्स अन ऑर्डिनरी or even a disabled person to achieve the impossible. I know a small boy who rescued his younger sister from a tiger's fierce attack. A courageous person is brave enough to do whatever she feels to be right and good in his or her work. अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो. आता मित्रांनो आपण पॅसेज नंबर 2 कडे वळणार आहोत. पॅसेज नंबर 2 ॲट द एज ऑफ 17 पासून तर नोन ॲज लाय अल्जेब्रापर्यंत पॅसेज काळजीपूर्वक आपल्याला पहिल्यांदा वाचून घ्यायचं आहे. त्याच्यावरची पहिली ॲक्टिव्हिटी नंतर आपल्याला सॉल्व करायची सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. दिलेलं वाक्य हे सत्य की असत्य आपल्याला लिहायचं आहे. पहिलं उदाहरण दिलेलं आहे. ॲट द एज ऑफ 17 डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज सफरिंग फ्रॉम एन एक्स्ट्रीमली रेअर डिसीज. अतिशय दुर्मिळ अशा आजाराने डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे ग्रासलेले होते. तर इट इज ट्रू, ते सत्य आहे. दुसरं विधान, स्टीफन्स टीचर लाईक हिज हँडरायटिंग व्हेरी मच. स्टीफनच्या शिक्षकांना त्यांचं हस्ताक्षर खूप आवडत होतं. तर हे फॉल्स विधान आहे, इट इज फॉल्स. थर्ड वन, ही गॉट हिज PhD स्टडिंग द कॉन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. ब्लॅक होल्स या विषयावर त्यांनी PhDचा अभ्यास केला होता, या संकल्पनेवर. यस, ट्रू, हे सत्य विधान आहे. आणि नंबर 4, ॲट द डिस्मल स्टेज Dr. Hawking enjoyed his life most. Yes, it is also true. Now activity number 2 that is based on complex factual activity. जी complex factual वर आधारित ॲक्टिव्हिटी आहे आणि या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. What happened when Stephen was 17?
स्टीफन 17 वर्षाचे असताना काय घडले अँड हाऊ डिड इट अफेक्ट हिज लाईफ, त्याचा त्यांच्या जीवनावर कसा परिणाम झाला. याचं उत्तर आपण परीक्षेच्या सहाय्याने लिहू शकतो. ॲट द एज ऑफ 17 स्टीफन बिगॅन टू नोटीस दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी. समटाइम्स ही फेल डाऊन फॉर नो रिझन. Being anxious, he went to family doctor who diagnosed him as suffering from an extremely rare disease, ALS or LOU, Gehrig's disease that affect the nervous system and ultimately weaken all the muscles of the body. The diagnosis was bad and soon the disease left Stephen disabled. He was confined to a wheelchair and rapidly lost the control of his hands and speech. तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर परीक्षेच्या सहाय्याने लिहू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 3, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ द यस. या ठिकाणी कॉलम ए आणि कॉलम बी यांच्या जोड्या आपण लावलेल्या आहेत. पहिला शब्द या ठिकाणी दिला आहे कन्फाईन. कन्फाईन मीन्स मर्यादा असणे किंवा अडकून पडणे, त्याच्यासाठी रेस्ट्रिक्टेड शब्द आपण या ठिकाणी घेतलेला आहे. दुसरा शब्द आहे अनडाउंटेड. अनडाउंटेड मीन्स डिटरमाइंड डिस्पाइट डिफिकल्टीज या अर्थाचा हा शब्द आणि त्याचा मराठीमध्ये आपण अर्थ अशा प्रकारे सांगू शकतो, धैर्य न खचलेला किंवा अविचलित. नेक्स्ट नंबर 3, परप्लेक्स्ड. परप्लेक्स हा शब्द या ठिकाणी आलेला आहे, विचारलेला आहे. त्याचा अर्थ आपल्याला मराठीत सांगता येईल का बावरलेला किंवा गोंधळलेला. त्याच्यासाठी वरीड बिकॉज ऑफ डिफिकल्टी, संकटांमुळे जो गोंधळलेला असतो त्यासाठी ते वर्णन आलेलं आहे. अँड लास्ट वन क्लमझी, वेंधळा आपण त्याला म्हणू शकतो. अक्वार्ड, त्याच्यासाठी हा शब्द आलेला आहे. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 4, ग्रामरवर आधारित ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिली. ही मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट्स आणि सूचना दिली रिराईट इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. दिलेल्या वाक्याचं अपूर्ण वर्तमान काळामध्ये म्हणजेच चालू वर्तमान काळामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. म्हणून याचं रूपांतर करत असताना ही इज मेकिंग, इज हे टू बीचं रूप घेऊन मेड या क्रियापदाचं मूळ क्रियापद त्याला आयएनजी लावणार आहोत. ही इज मेकिंग मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट्स. सेकंड सेंटेन्स, दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. रिराईट द सेंटेन्स युजिंग पास्ट परफेक्ट टेन्स. दिलेल्या वाक्याचं पूर्ण भूतकाळामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. धिस डिसीज हॅड, केमचं तिसरं रूप कम, कम केम आणि कम म्हणून हॅड कम याच्यावरून आपण पास्ट परफेक्टची रचना केलेली. दिस डिसीज हॅड कम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. अँड लास्ट वन ॲक्टिव्हिटी नंबर 5, पर्सनल रिस्पॉन्स. व्हॉट डू यू थिंक आर द मिरॅकल्स ऑफ अ पर्सन हू इज कन्फाईन्ड टू व्हीलचेअर. या ठिकाणी ॲक्टिव्हिटी 5मध्ये जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. का रुग्णाकरिता असलेल्या चाकाच्या खुर्चीला खिळलेल्या व्यक्तीची दुःखे कोणती असतात असं तुम्हाला वाटतं. तर व्हीलचेअरवर जी व्यक्ती आपलं आयुष्य घालवते त्या व्यक्तीचं दुःख व्यक्त करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आपल्याला पर्सनल रिस्पॉन्स हा प्रश्न दिलेला आहे. तर याचं उत्तर आपल्या मतानुसार आपण लिहू शकतो अशा प्रकारे. आय थिंक द पर्सन हू इज कन्फाईन्ड टू अ व्हीलचेअर हॅज टू फेस मेनी रिस्ट्रिक्शन्स, डिफिकल्टीज अँड इनकन्व्हिनियन्स. ही इज मेंटली अँड फिजिकली डिप्रेस्ड ऑल द टाइम. ही इज डिप्राइव्ड ऑफ लिव्हिंग कम्फर्टेबल हॅपी लाईफ. आनंदी जीवन आणि आरामशीर जीवन जगण्यापासून ती व्यक्ती वंचित असते. ही नायदर हॅज कंट्रोल ओव्हर हिज लिम्स नॉर हिज माइंड. त्याच्या अवयवांवर आणि त्याच्या मनावरही ती व्यक्ती नियंत्रण ठेवू शकत नाही. तर अशा प्रकारे आपण पर्सनल रिस्पॉन्सचं उत्तर लिहू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या पाठावरील या परिच्छेदांच्या आपण ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी समजून घेतल्या. या ॲक्टिव्हिटीज आपल्याला समजली असतील, हा पाठ आपल्याला समजला असेल तर नक्कीच या माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत त्याला पोहोचवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.